नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा काही गोष्टींवर बोलणार आहोत ज्या आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत असं वाटतं. दिवस आणि रात्र, ऋतू बदलणं, चंद्राचा आकार. हो, रोजच्याच गोष्टी आहेत. अगदी. पण आपल्या स्रोतांमध्ये जेव्हा मी खोलात शिरलो तेव्हा लक्षात आलं की या रोजच्या घटनामागे एक इतकं सुंदर आणि गुंतागुंतीचं वैश्विक घड्याळ काम करतंय की ते समजून घेणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. कॉस्मिक क्लॉकवर्क. बरोबर. तर आजचा आपला उद्देश फक्त काय होतं हे पाहणं नाही, तर ते तसंच का होतं याच्या मुळाशी जाणं आहे. आणि याचं मूळ आहे पृथ्वीच्या फक्त 2 मूलभूत गतींमध्ये. एक स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन, आणि दुसरी सूर्याभोवती फिरणं, परिभ्रमण. हो, पण या 2 साध्या वाटणाऱ्या हालचालींमधूनच आपला वेळ, आपला हवामान, आपल्या परंपरा सगळं काही कसं घडलं आहे हे उलगडणं खरंच खूप आकर्षक आहे. चला तर मग या घड्याळाच्या पहिल्या काट्यापासून सुरुवात करूया. पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. स्रोतांमध्ये भवरा फिरण्याचं उदाहरण दिलंय जे खूप सोपं आहे. हां, चटकन कळतं त्यातून. पण पृथ्वीचा हा फिरण्याचा आस किंवा अक्ष तो साधा सरळ नाहीये, तो थोडा कललेला आहे. हां, ही एक छोटीशी गोष्ट वाटते, पण मला वाटतं की आपल्या सगळ्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे. नक्कीच. हीच तर खरी गंमत आहे. पृथ्वीचा अक्ष सरळ नाही, तो सुमारे 23.5 अंशांनी कललेला आहे. स्रोतांमधला तो पृथ्वीगोल आणि ओळंब्याचा प्रयोग हेच दाखवतो. म्हणजे हा एक छोटासा झुकाव. हो, पण हा 23.5 अंशांचा किंचितसा झुकावच आपल्या ग्रहावरील हवामानाच्या विविधतेचा आणि ऋतूंच्या सुंदर चक्राचा एकमेव शिल्पकार आहे. या एका गोष्टीशिवाय उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असं काहीच नसतं. खरंच सगळीकडे वर्षभर एकसारखंच हवामान राहिलं असतं. हो, एकसारखंच. म्हणजे हा कललेला अक्षच पृथ्वीवरच्या जीवनाची विविधता ठरवतो. या अक्षाला NS रेषेने दाखवतात. N म्हणजे उत्तर ध्रुव आणि S म्हणजे दक्षिण ध्रुव. बरोबर. आणि या 2 ध्रुवांच्या बरोबर मध्ये जे काल्पनिक वर्तुळ आहे, विषुववृत्त. हो, विषुववृत्त, ते पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण गोलार्धात विभागते. ही विभागणी पुढे ऋतू समजून घेण्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. हो, कारण याच विभागणीमुळे कळतं की सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर सगळीकडे सारखी का वाटली जात नाही. अगदी. जेव्हा पृथ्वी फिरते तेव्हा तिचा कललेला अक्ष ठरवतो की कोणत्या गोलार्धाला जास्त डायरेक्ट सूर्यप्रकाश मिळणार आणि कोणत्या गोलार्धाला कमी. ठीक आहे, मग या फिरण्यामुळे म्हणजे परिवलनामुळे होणाऱ्या सगळ्यात स्पष्ट परिणामावर येऊया. दिवस आणि रात्र. हां, स्रोतांमध्ये मेणबत्ती आणि पृथ्वीगोलाचा जो प्रयोग सांगितला आहे तो हे अगदी स्पष्ट करतो. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. हो, आणि याच दिशेमुळे आपल्याला सूर्य पूर्वेला उगवताना आणि पश्चिमेला मावळताना दिसतो. खरं तर सूर्य स्थिर आहे, आपण त्याच्या समोरून फिरून जात असतो. म्हणजे हा फक्त एक भास आहे. एक प्रकारे हो. फिरताना पृथ्वीचा जो अर्धा भाग सूर्याच्या प्रकाशात येतो तिथे दिवस असतो आणि त्याचवेळी जो विरुद्ध भाग अंधारात असतो तिथे रात्र असते. हा प्रकाशाचा आणि सावलीचा खेळ अव्याहतपणे चालू असतो. आपण म्हणतो की हा एक दिवस 24 तासांचा असतो, पण मला एक प्रश्न पडलाय, हे अगदी अचूक 24 तास असतात का? हा खूप छान प्रश्न आहे. नाही, खरं तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला 23 तास 56 मिनिट आणि 4 सेकंद लागतात. अच्छा. याला नक्षत्र दिन म्हणतात. पण पुढच्या दिवशी त्याच जागेवर सूर्याला आणण्यासाठी पृथ्वीला तिच्या कक्षेत थोडं पुढे जावं लागतं. त्यामुळे तिला अजून 4 मिनिटं फिरावं लागतं. आणि म्हणून आपला सौर दिवस म्हणजे ज्यावर आपली घड्याळं चालतात तो 24 तासांचा असतो. वाह, म्हणजे आपल्या घड्याळाचा 24 तासांचा दिवस हा पृथ्वीच्या खऱ्या परिवलनापेक्षा थोडा मोठा आहे, जेणेकरून तो सूर्याशी जुळवून घेईल. हे खरंच खूप मनोरंजक आहे. आहेच. आता पृथ्वीच्या दुसऱ्या आणि मोठ्या गतीकडे वळूया. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती एका मोठ्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. यालाच आपण परिभ्रमण म्हणतो. हो, आणि या एका प्रदक्षिणेला जो काळ लागतो त्याला आपण वर्ष म्हणतो, साधारणपणे 365 दिवस. पण इथेही एक छोटीशी अडचण आहे. कोणती? ही प्रदक्षिणा पूर्ण व्हायला अचूक 365 दिवस लागत नाहीत, तर 365 दिवस आणि सुमारे 6 तास लागतात. आणि इथेच लीप वर्षाची संकल्पना येते, बरोबर? दरवर्षी उरलेले हे 6 तास आपण कुठेतरी जमा करत असतो. अगदी. म्हणजे आपलं कॅलेंडर हे निसर्गाशी ताळमेळ साधण्यासाठी केलेला एक मानवी जुगाड आहे, असं म्हणायला हरकत नाही. हा, बरोबर.
निसर्ग सरळ 365 दिवसात फिरत नाही, म्हणून आपण दर 4 वर्षांनी एक दिवस ॲडजस्ट करतो. हे 6 तास 4 वर्षां मिळून 24 तास होतात. 6 × 4 म्हणजे 24, एक पूर्ण दिवस. हो, हा अतिरिक्त दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये दर 4थ्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एक जास्तीचा 29वा दिवस जोडला जातो. त्यामुळे ते वर्ष 366 दिवसांचे होते. आणि त्यालाच आपण लीप वर्ष म्हणतो. बरोबर. आता या सगळ्या गोष्टी एकत्र जोडूया. पृथ्वीचा 23.5 अंशांनी कललेला अक्ष आणि तिचं सूर्याभोवतीचं परिभ्रमण. याच 2 गोष्टींमुळे ऋतू तयार होतात. पण लहानपणी मला नेहमी वाटायचं की हिवाळ्यात पृथ्वी सूर्यापासून लांब जात असेल म्हणून थंडी वाजते. ही एक खूप सामान्य आणि अतार्किक वाटणारी गैरसमजूत आहे. हो ना? पण सत्य हे आहे की पृथ्वीच्या कक्षेत ती जेव्हा सूर्याच्या थोडी जवळ असते तेव्हा उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे अंतर हा मुद्दा नाही. मुद्दा आहे सूर्यकिरणांचा कोन. कोण? तो कसा? याला तुम्ही टॉर्चच्या प्रकाशासारखं समजू शकता. जर तुम्ही टॉर्चचा प्रकाश सरळ भिंतीवर टाकला तर तो तेजस्वी आणि लहान जागेत केंद्रित होतो. पण तोच प्रकाश तिरकस टाकला तर तो पसरतो आणि त्याची तीव्रता कमी होते. अच्छा, म्हणजे उन्हाळ्यात सूर्यकिरणे आपल्यावर टॉर्चच्या सरळ प्रकाशासारखी पडतात अगदी. आणि हिवाळ्यात तिरकस पसरलेल्या प्रकाशासारखी. आता शोषायला जास्त वेळ मिळतो, म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. आणि त्याच वेळी दक्षिण गोलार्धात तिथे हिवाळा असतो, कारण तो सूर्यापासून दूर झुकलेला असतो. तिथे किरण्या तिरकस पडतात. आणि मग 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात हे चक्र उलटं फिरतं. दक्षिण गोलार्ध सूर्याच्या जवळ येतो आणि तिथे उन्हाळा सुरू होतो, तर आपल्याकडे हिवाळा. हो, आणि या प्रवासात काही खास दिवसही येतात. जसे की साधारणपणे 21 जूनच्या आसपास उत्तर गोलार्ध सूर्याकडे सर्वाधिक झुकलेला असतो. याला उन्हाळी संक्रांती म्हणतात. म्हणून तो वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. आणि सर्वात लहान दिवस? तो 22 डिसेंबरच्या आसपास असतो, हिवाळी संक्रांती. आणि 22 मार्च आणि 23 सप्टेंबरच्या आसपास पृथ्वीचा अक्ष सूर्याकडे किंवा विरुद्ध दिशेला झुकलेला नसतो. म्हणजे दोन्ही गोलार्धांना सारखाच प्रकाश मिळतो. हो, सूर्यकिरणे विषुववृत्तावर सरळ पडतात आणि जगभर दिवस-रात्र जवळपास सारखेच म्हणजे 12-12 तासांचे असतात. याला विषुदिन म्हणतात. हे ऋतूंचे चक्र तर दिवसाच्या प्रकाशावर अवलंबून आहे. आपल्या भारतात तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे मुख्य ऋतू आहेतच, पण वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हो, 6 ऋतूंची संकल्पना आहे जी निसर्गातील बदलांना अधिक सूक्ष्मपणे पाहते. पण रात्रीच्या आकाशातही एक मोठा बदल सतत होत असतो, तो म्हणजे चंद्र. हो, चंद्राच्या कला. तो कधी पूर्ण गोल असतो तर कधी पूर्णपणे गायब होतो. यामागे काय नाट्य आहे? याचं उत्तर एका साध्या गोष्टीत आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, तो सूर्याच्या प्रकाशाने उजळतो. म्हणजे तो एक आरसा आहे. एक प्रकारे हो. आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त तोच भाग दिसतो जो सूर्यप्रकाशाने उजळलेला आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचा प्रकाशित भाग आपल्याला वेगवेगळ्या कोनातून दिसतो. याच बदलत्या रूपांना आपण चंद्राच्या कला म्हणतो. आणि यातली एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण पृथ्वीवरून चंद्राची नेहमी एकच बाजू पाहतो. दुसरी बाजू आपल्याला कधीच दिसत नाही. असं का? याला टायडल लॉकिंग म्हणतात. गंमत म्हणजे चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ जवळपास सारखाच आहे. अच्छा. त्यामुळे तो फिरत असताना त्याची एकच बाजू नेहमी आपल्याकडे राहते. मग पौर्णिमा आणि अमावस्या या 2 टोकाच्या अवस्था कशा तयार होतात? जेव्हा चंद्र फिरता फिरता सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा त्याचा प्रकाशित भाग सूर्याकडे म्हणजे आपल्या विरुद्ध दिशेला असतो. त्यामुळे आपल्याला चंद्राची अंधारी बाजू दिसते. म्हणजेच तो आकाशात दिसत नाही. ती झाली अमावस्या. अगदी. याउलट जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्राचा आपल्या दिशेने असलेला संपूर्ण भाग सूर्यप्रकाशाने उजळतो. तेव्हा आपल्याला पूर्ण गोल चंद्र दिसतो. त्याला आपण पौर्णिमा म्हणतो. हो. आणि याच संकल्पनेवर आपली भारतीय कालगणना आधारित आहे, ज्यात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष येतात. अगदी बरोबर. अमावस्येनंतर चंद्र हळूहळू मोठा दिसायला लागतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे या 15 दिवसांच्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. कारण त्यात चंद्राचा प्रकाश वाढत जातो. हो. आणि पौर्णिमेनंतर चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. पौर्णिमेपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या या 15 दिवसांना कृष्ण पक्ष म्हणतात, कारण त्यात चंद्र अंधाराकडे जातो. आणि हे दोन्ही पक्ष मिळून एक चांद्रमास तयार होतो.
म्हणजे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा काळ, जो साधारण 28 ते 30 दिवसांचा असतो, यातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. हो, आणि कितीतरी सण, उत्सव याच तिथींवर अवलंबून असतात. यावरून दिसून येतं की आपल्या पूर्वजांनी या खगोलीय घटनांचं किती सूक्ष्म निरीक्षण केलं होतं आणि त्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या संस्कृतीचा भाग बनवला होता. तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो? पृथ्वीचं परिवलन आपल्याला दिवस-रात्र देतं, पण तिचा तो कललेला अक्ष, हो, तो कललेला अक्ष आणि सूर्याभोवतीचं परिभ्रमण, हे दोन्ही मिळून ऋतूंचं सुंदर नाट्य घडवतं, जे आपल्या ग्रहावरच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे. आणि चंद्राची पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा आपल्याला कलेकलेने वाढणारा आणि कमी होणारा चंद्र दाखवते, ज्यावर आपली पारंपरिक कालगणना आधारलेली आहे. या सगळ्याकडे पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते. या खगोलीय हालचालींमध्ये एक कमालीचा समतोल आहे. आहेच. पृथ्वीचा तो 23.5 अंशांचा कल, तो थोडा जरी कमी जास्त असता तरी आज आपण पाहतो ती दुनिया पूर्णपणे वेगळी असती. ही एक छोटीशी गोष्ट किती मोठ्या बदलांना कारणीभूत ठरते. अगदी खरे. आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपूया. श्रोत्यांसाठी एक प्रश्न आहे. जर पृथ्वीचा अक्ष कललेला नसता, तो सरळ असता, तर आपलं जग कसं असतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या भाषेत उन्हाळा किंवा हिवाळा हे शब्द तरी असते का? आपल्या संस्कृती, आपले सण, आपलं शेतीचक्र यावर त्याचा काय परिणाम झाला असता? यावर नक्की विचार करा.